अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये बनवलेल्या पत्रकार परिषदेला सर्व सन्माननीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मनापासून स्वागत. बुलढाणा शहरामध्ये जवळपास 26 स्मारकांचं निर्माण पूर्ण झालेलं आहे. त्यापैकी आता 3 पुतळ्यांचं फक्त आगमन होणे बाकी आहे, ज्याच्यामध्ये शिवा काशीद, अहिल्याबाई होळकर आणि माता रमाई 2 दिवसामध्ये ही पुतळे येऊन ते पण स्थापित होणार आहेत. आणि या सगळ्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा 19 तारखेला सकाळी 10:30 वाजतापासून शिवा काशीदपासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होईल. आणि सुरू झाल्यानंतर पहिलं तिकडे झालं की सेकंड गाडगे महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, बाल शिवाजी, बाबासाहेब, माता रमाई, महात्मा फुले, माता सावित्री आणि मग पुढे एकलव्य महाराजांनी पुढे जाताना वाल्मिकी ऋषी, संत रविदास महाराजांचं, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं लोकार्पण आणि तिथून संगम चौकातनं पुढे सर्किट रोडच्या वसंतराव नाईक, बसवेश्वर, शाहू महाराज, पुढे अहिल्याबाई होळकर, समोर तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्याच्यानंतर मग महिला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणचा कार्यक्रम म्हणजे लाडक्या बहिणीचा कार्यक्रम हा शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. दरम्यान बाजीप्रभू देशपांडेपर्यंत मुख्यमंत्री गेल्यानंतर परत त्यांना रेस्ट हाऊसला नेलं जाईल, जेणेकरून ही गर्दी मैदानात जाईपर्यंत. दरम्यान मॉडर्न डिग्री, मेडिकल BSc कॉलेज, त्याच्यानंतर आपल्या 2-3 इमारतींचं लोकार्पण, ज्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये भूसंपादनाची इमारत आहे, EMची आहे आणि SP ऑफिसचं लोकार्पण आहे. असा सगळा एक मोठा कार्यक्रम या शहरामध्ये आयोजित केलेला आहे. आणि प्रत्येक पुतळ्याजवळ त्या समाजाचे अनुयायी त्यांच्या परंपरागत वेशभूषेमध्ये वाद्यासह हे त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागताला असणार आहे. प्रत्येक पुतळ्याचा जे काही अनुयायी आहेत त्यांचे वंशज आपण त्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवणार, त्यांच्या हातून त्याच्या पूजेची मांडणी त्या ठिकाणी करणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या प्रथेप्रमाणे हे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार. केवळ चौकातले 3 पुतळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हेच याचं उद्घाटन फक्त रिमोटनं होणार आहे. बाकी सगळ्या पुतळ्यांचं लोकार्पण हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यांचा कार्यक्रम एकत्रितपणे त्या ठिकाणी जिजामा आपलं शारदावर त्या ठिकाणी होणार. याच्यामध्ये अग्रसेन महाराज आणि जैन स्थानक आणि वाल्मिकी ऋषी आणि सैनिकांचं शहीद जवान स्मारक हे 4ही कार्यक्रम सकाळी 8:30 वाजता संपलेले असतील, ते आम्ही संपवून टाकणार आहोत. आणि सगळे जिल्ह्यातले जेवढे काही रिटायर फौजी आहेत, अधिकारी आहेत, हे सगळे बुलढाण्यामध्ये येणार. जवळपास 2,500 लोकांचा ताफा त्यांचा त्या ठिकाणी राहील. आणि शिवरायांच्या पुतळ्यासमोर गॉड ऑफ ऑनर ही त्या देशाच्या सैनिकांच्या वतीने या मान्यवरांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर असा एक खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमाचं पत्र मी आपल्याला देत आहे की कलेक्टरला तसे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या कक्षाकडे आलेले आहेत. ती तारीख देखील फिक्स झाली आणि जो कार्यक्रम मी दिला हाच कार्यक्रम फायनल असणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. तर शेवटी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी माझ्या मदत केली जात आहे. नगरपालिकेच्या स्मारकांचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन ही नगरपालिका COच्या माध्यमातून होणार आहे. आणि सशक्तीकरणाचा जो महिलांचा कार्यक्रम आहे त्याचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं म्हणजे कलेक्टरांच्या या ठिकाणी होणार आहे. तर असा हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्या स्मारक समित्या जेवढ्या आहेत त्या स्मारक समित्यांनी त्या पुतळ्यावर थांबून त्यांच्या विधिवत पूजामध्ये सहभाग घेऊन यथोचित सगळ्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे, अशा प्रकारचं हे नियोजन आहे. या संदर्भातली व्यापक प्रसिद्धी म्हणजे 1,00,000 पत्रिका आम्ही जवळपास छापलेल्या आहेत. सर्वच वृत्तपत्रांना याच्या जाहिराती असतील. इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण 15 तारखेपासून आम्ही जाहिरात त्याच्यामध्ये देणार आहोत, जेणेकरून जास्त प्रमाणात व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे आणि लोकांचा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि ज्या रूटने मुख्यमंत्री जाणार आहे त्या दोन्ही साईडला महिलांच्या हातून पूर्ण रस्त्याने किमान 200 किलो गुलाबांच्या फुलांचं पुष्पवृष्टी ही महिलांच्या हातून त्यांच्या त्या केली जाणार आहे. हेलिकॉप्टरने संभाजीनगरवरून साहेब या ठिकाणी येतील आणि हेलिकॉप्टरने आल्यानंतर मग आपलं ते जे आहे तिकडचं मागचा शासन आपला दारीचा कार्यक्रम त्या ठिकाणचं हेलिकॉप्टरवरून इथनं आपला कार्यक्रम स्टार्ट करणार आहे. कोणी काय मागणी केली त्याला आम्ही काही किंमत देत नाही, पण ऑलरेडी मी 1 महिन्याआधी स्वतः राज्यपालाला तसं कळवलं की मी केलेल्या फक्त पुतळ्याचंच नाही
सगळ्या विकास कामाचं स्ट्रक्चर आयोजित करा. हे मी मागे पण आपल्याला सांगितलं. आता जे काही लोक कोणी मागण्या करतात ह्या फक्त निवडणुका डोक्यासमोरून आहे. ऑलरेडी आम्ही सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून बसलेलो आहे. ऑलरेडी मी हा मुद्दा पहिले क्लिअर करा. सगळ्या पुतळ्यांचं आमचं स्ट्रक्चर ऑडिट ऑलरेडी झालेलं आहे. बोलूया 10:30 ते 3:30 पर्यंत राहणार. दोन्ही DCM आहेत. देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, पालकमंत्री आहेत, आपले जिल्ह्यातले सगळे आमदार आम्ही बोलवलेले आहेत. आपल्या अमरावती विभागाचे पण सगळे आमदार बोलवलेले आहेत. 2 केंद्रीय मंत्री आहेत, प्रतापराव जाधव आणि रक्षाताई, ते पण आहेत. बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाखापर्यंत गेली आणि आपल्या विधानसभेला आपण 80,000 पर्यंत गेलो. सगळ्यात जास्त आपली विधानसभा जास्तीत जास्त पुतळे हे फायबरचे आहेत. अशा फायबरचे पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. करणार ना, त्यात काय. उद्या जर कधी एखादं वारा उदाहरणामध्ये जर पडलं किंवा उडालं त्याची जबाबदारी कोणाची? ह्या सगळ्या जबाबदाऱ्या समितीच्या असणार आहेत. त्या समितीची जबाबदारी असणार आहे. पुतळे समितीच्या ताब्यात आहेत आणि माझ्या मते फायबरचा लाईफ 100 वर्षाचा आहे. पडूच शकत नाही. 100 वर्षापर्यंत या पुतळा काही होणार नाही. आणि कोण्या माझे आमदार असं वाटत असेल की फायबरचे असं तर जसे मी माझे प्लॉट विकले 5 विकले आणि ब्रांचचे पुतळे बसवले, त्याने थोडसा मुंबईचा काय बंगला असेल तो त्यातला एकूण पुतळे उभे करा, मग हरकत नाही. मुंबईच्या बंगल्यावर तुम्ही विषय काढला, त्यांनी एक आव्हान केलं तुम्हाला, माझा बंगला दाखवून द्यावा, नाही तर मग संजय नरिमन पॉइंटला 3ऱ्या मळ्यावरचा बंगला आहे. नावा कोण द्यायला तयार तुमचे हो. तो तुम्हालाही माहिती आहे की हे बंगले आपल्या नावावर नसतात. गुजरातमध्ये तिकीट वाटताना जेवढी हरामाची कमाई केली त्याचं ते गिफ्ट आहे. त्यानंतर आता नितीश राणेंनी जे काही मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्यात, राज्यभरात आंदोलन केली जातात. तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारे सामाजिक तेढ होणारं किंवा कोणाच्या भावनेला ठेस पोचणारं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. आणि महाराज लोकांनी आपल्याला काय आपल्या समाजाचं ज्ञान द्यायचं ते ज्ञान त्यांनी द्यावं. दुसऱ्यांच्या समाजामध्ये ढाकून पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे. विनाकारांचे वक्तव्य करून राज्याचं स्वास्थ्य बिघडवणं ना हे महाराजांना शोभत आहे, हे ना लोकप्रतिनिधी शोभत आहे. जयदेव आपटे यांना लपवण्याचा प्रयत्न केला गेला. कोणी कोणाला लपवत नसते. आता तुम्हालाही माहिती आहे, गुन्हेगारानं गुन्हा केला की सगळ्यात पहिले त्याला वकील सल्ला देते की तू फरार हो. ते फरार होतात, पण पोलीस के हात इतने लंबे होते की वो छुटता नाही, शेवटी तो पकडला गेला. आणि याच्यामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे 100% काही आवश्यकता नाही आहे राजकारणाची. कारण पुतळा बांधणं काही मुख्यमंत्र्यांना बांधला नाही, काही देवेंद्रजीनं बांधला नाही, का अजितदादांना बांधला नाही. सरकारची एक सिस्टीम असते, सरकारने कामं मंजूर करायची आणि शासनाने ती राबवायची. शासन म्हणजे हे अधिकारी कर्मचारी, या अधिकारी कर्मचाऱ्यांना निविदा प्रक्रिया करायच्या, यंत्रणेला काम द्यायचं. याला जबाबदार कोण असते? संबंधित जई असेल, कंत्राटदार असेल, डेप्टी इंजिनियर असेल, काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, हे सगळे त्या कारवाईमध्ये पात्र आहेत. याच्यात सरकार कुठं येतं? सरकार जर त्यांच्यावर कारवाई करते की बोगस कामाला आम्ही कारवाई करा, विषय संपलेला आहे. संजय राऊत असं म्हणतात की त्या जयदीप आपटेला वर्ष बंगल्यावर तर नव्हतं लपवलं एवढे दिवस, शंका त्यांनी व्यक्त केली. मग आमचं म्हणणं आहे तुम्ही मातोश्रीवर लपून ठेवलं असेल. असं काही विनाकारांच्या काही गोष्टीला अर्थ असते का? तुम्ही सरकारवर प्रश्न विचारला आणि वर्षा बंगल्यावर अख्खा पोलिसांचा गराडा असतो, तिथे आरोपी कसं राहणार? सरकारवर तुम्ही टीका करत असते. या संदर्भात आपण आता एक अल्टिमेटम दिलाय की आपण मंत्रालयाच्या शाखामधून घोषित करणार. बरोबर आहे ना. मी माझं पत्र वाचन तुम्ही मी काय म्हटलंय. बुलढाणा विधानसभा म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये मोताळा तालुका हा सततचा अवर्षणग्रस्त तालुका आहे. केंद्राच्या आधीतला दुष्काळाचा तालुका आहे. 5,000 लोकांचा आत्महत्या असलेला तालुका आहे. 10% वर सिंचन नसलेला तालुका आहे. आणि 1 वर्षाआधी मुख्यमंत्री काही MIDCचे, काही सिंचनाचे, काही धरणाचे नियोजन करतात. 1 वर्षापर्यंत अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये निर्णय घेता येत नाही. परत रिमाइंडर मिटिंग होते दुसरी वेळ. मुख्यमंत्री त्या मिटिंगमध्ये भडकलेत, सस्पेंड करून त्यांनी सांगितलं. तरी अधिकारी जर एवढ्या संत गतीनं काम करत असतील तर मला तर माझा लोकशाहीचं आसरा उगारावंच लागणार आहे. आता जर 12 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या माझं काम माझे जे काही निर्णय ते झाले नाही तर मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री एखादा सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही. मेडिकल कॉलेजचं सध्या कोर्टामध्ये गेलेलं असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे. 2 महिन्यामध्ये ते पण होईल. लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या जाहिराती
19 दिली ना तुम्हाला. तरी अधिकारी संप करताय, रविकांत तुपकर सुद्धा अन्नत्याग आंदोलन करताय. विरोधक असं म्हणते की हे सरकार राज्य चालवण्यामध्ये अपयश ठरलं. अरे एका मिनिटात संप मोडून काढला ना तुम्ही. तर काँग्रेसवाल्याने उद्धव ठाकरे बसले तेव्हा तुमच्या एसटी महामंडळाच्या संपामध्ये किती लोक मेले? तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ना, होतं का नाही? मग तुम्हाला बोलायचा अधिकार काय? सरकारमध्ये तुम्ही बी नव्हते. मंत्री थोडी होतो मी. आमदार तर होतो ना आता. आमदार असलं म्हणजे काय झालं? आता आमदार असून मी त्यांच्यासारखं असं बोलू शकतो का? मग जसं ते आरोप करता की या सरकारला हे करता येत नाही असं बोललो का आम्ही? ते सरकारमध्ये त्यांनी बोलूच नाही असं. तुम्ही काहीतरी काय असं बोलले जात? हो, लाडकी योजनेची एवढी एखादी चांगली योजना येते त्याच्यासोबत काहीतरी वाईट पण येत असतं. अजितदादांनी गुटखा बंदी आणल्याबरोबर पोलिसांचा एक हप्ता वाढला म्हणजे काय झालं? कोणतीही योजना आली की त्याला पळवाट फुटत असते, पण त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याला ब्रेक करता येईल, ते पैसे रिकव्हर केले जातील. अजित पवारांना शिंदेगड टार्गेट करता येईल अशी सुप्रिया सुळे बोलते. अजित पवारांना शिंदेगड जो आहे तो टार्गेट करतो असं सुप्रिया सुळे. आमचं टार्गेट 100 जागा जिंकायचं आहे. त्याच्याकरता आम्हाला कोणाच्या चेहऱ्याकडे पाहायचं गरज नाही. आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे. अजित पवार गटाकडून लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या जाहिराती सुरू आहेत, परंतु या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नाव वगळण्यात आलं आणि खोटं वगळण्यात आलं. हे बघा, सगळ्यात आधी मी स्पष्ट करतो की ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीणच योजना आहे. कोणी अशा वैयक्तिक दुकानदाऱ्या केल्या तर ते काही सरकार करता किंवा या तिन्ही पक्ष युती करता चांगलं नाहीये. महायुतीकडून अजूनही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सुरू आहे असं बोललं जातं. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मोदीजींनी, अमित शहानी डायरेक्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ तुमच्याच चॅनलचा मी दाखवून देईल. येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच लढल्या जातील हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे काही विषय तसा नाही आहे. आणि आज तुम्ही पण बघता की एवढा रात्रभर फिरणारा, 18 तास काम करणारा मुख्यमंत्री या राज्याने कधी पाहिला नाही. आपल्याच बुलढाण्यात मुख्यमंत्री चौथ्यांदा आता येऊन राहिले. याच्या आधी कधी मुख्यमंत्री येत पण नव्हते. आज एसटी महामंडळाचं आपण पाहिलं, 2.5 वर्षामध्ये 6 महिने त्या लोकांनी आंदोलन केलं, 300-400 लोक मेले, पण तेव्हाच्या सरकार किंवा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. या माणसाने लगे आमच्या मुख्यमंत्री ताबडतोब रात्री गेले, किती मागणी आहे तुमची? 5,000ची. ती कधीपासून होती? कालपासून. 2020 पासून 6,500 करून टाकले. ही निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये आहे. एका मिनिटात प्रश्न सोडून टाकला. शिवसेनेचे 100 आमदार. जागांची वाटाघाटी झाली. जागा किती आम्ही 120 जागा मागणार आहोत. रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय आणि त्यांनी शिंदेगड राजा निवडले. तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहता? आमचा त्यांना शुभेच्छा आहे. शुभेच्छा आहे. त्यांनी आता बुलढाणा वगैरे शिंदे शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सोबत असतात. अरे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आहे. आता अतिवृष्टी झाली, एका मिनिटात सांगितलं ती 165 मिलीमीटर पाऊस जिथे पडला असेल पंचनाम्याची गरज नाही सरसकट मदत. आता 10,000 हजार त्यांनी याला मदत दिली, सोयाबीनला, कापसाला बोनस दिलं. आजपर्यंत भारताची असं कधी झालं नाही. एक NDRF SDRFचे निकष बदलून 3 पटीने मदत त्या ठिकाणी हे करून टाकली. सरकार शेतकऱ्यांचंच आहे. बंद राहील. आता ही आंदोलन निवडणूक पूर्णच होत असतात आणि सिजनेबल होत असतात, हे आपण सगळीकडे पाहत असतो. आणि अशी अवाढव्य मागणी करतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. मागच्या 2 वर्षात अशाच प्रकारे आंदोलन झाली. याला 2,000 द्या, त्याला 12,000 द्या. शेतकऱ्याला वाटलं आता भाव मिळेल. शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी माल घरात ठेवला आणि शेवटी तो माल त्यांना सलडा फेकावा लागला. त्याच्यामुळे अशा विनाकारांच्या लोकांना लालची पडतील अशा ज्याला काय म्हणतात आवाक्याच्या बाहेरच्या मागण्या करणं हे देखील चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना 10 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा सोयाबीन 6,000 मागणी केली. पण मग ते मुख्यमंत्री झालं ते देऊ शकले का? म्हणून माझं म्हणणं ते वास्तवामध्ये होऊ शकत नाही. ज्यांनी मागणी केली ते पण त्या पदावर गेले तर ते पण नाही करू शकत. या संदर्भात कुठला निर्णय झालाय आणि ते बायपास कशा पद्धतीने चिखली मलकापूर हा 71 किलोमीटरचा रस्त्याकरता 1250 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे. केवळ महाराष्ट्राची NOC त्याला द्यायची आहे. त्याच्यामध्ये जो काही बायबॅक करायचा हे आहे, कंत्राटदाराला पैसे देऊन जो गव्हर्नमेंटने तो रस्ता ताब्यात घेऊन त्या शासकीय केंद्राला NOC द्यायची आहे. त्याच्याकरता त्याची 130 करोड रुपयाची किंमत त्याच्यात द्यावी लागते. त्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना विशेष विनंती केली की हे पैसे केंद्र सरकारला विनंती करून
जो येणारा प्रोजेक्ट आहे त्यांनीच ते परत करावे, असं त्या प्रोजेक्टमध्ये घ्यावं असं आपण त्यांना सांगितल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गडकरी साहेबांना पत्र पण तसं दिलेलं आहे आणि स्वतः फोनवर बोललेलं आहे. आणि ह्यामध्ये बुलढाणा शहराचा बाह्यवळण रस्ता पण आहे. तो बाह्यवळण रस्ता ARD मॉलपासून स्टार्ट होईल, देऊळघाटच्या 800 मीटर अलीकडे येईल. 800 मीटर नंतर तो नांद्रा कोळीच्या वरचा जो टेकडा आहे तिथपर्यंत जाईल. तिथून तो साखळी फाट्यावर जाईल. साखळीपासून तो भादोऱ्यापासून 2 किलोमीटरवर पुढे निघेल आणि तिथून मग तो वाघजाळ फाट्याला तिकडे भेटेल. तिकडे भगवान वीर एकलव्य, संत राजा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. ते वाटाची काय करायचं, लोकांनाच वाटून गेले. ते एकत्र करायचं तर काम मी करून राहिलो. हो, आपण म्हटलं की हे जे पुतळे लोकार्पण होणार आहेत याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे, जे विरोधकांनी मागणी केली होती, परंतु विरोधकाने मागणी केली म्हणून नाही झालेलं. विरोधकांना जाग आता आली, हा पुतळा पडल्यावर मागणी केली, तिकडे लोकांनी केल्या म्हणून ते पुण्याला इकडे केल्या. माझं 1 तारखेचं पत्र आहे मागच्या, म्हणजे आज त्याला 1 महिना 6 दिवस होऊन राहिले आणि तेव्हा स्ट्रक्चर ऑडिट आम्ही करून ठेवलेलं आहे. हो, यातल्या कोणत्या स्मारकांची जबाबदारी तुमची आहे आणि कोणती प्रशासनाची ते एकदा सांगा. सगळ्या उद्घाटन होईपर्यंत सगळी जबाबदारी ही उद्घाटनाची जबाबदारी नगरपालिकेची आहे, लोकार्पणाची. त्याच्यानंतर ते सगळे स्मारक त्या समितीच्या ताब्यात दिले जाणार आहे. समितीचे अध्यक्ष आणि सचिव ती जी बॉडी आपण केलेली आहे त्याच्या ताब्यात दिली जाणार आहे. शिवाजी महाराजांचे पुतळा आहे ना? विरोधकांची मागणी अशी होती की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या जाहीर देखील करावं. काय स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या जाहीर करावं अशी मागणी होती विरोधकांची. ते केलं जाईल. ते स्ट्रक्चरल ऑडिट जाहीरच असतं. ते काही त्याला काय म्हणतो आपण छुपा डॉक्युमेंट तो नसतो. ज्याला ज्याला शंका असते त्यांना जाऊन तिथं पाहायचं असतं. आम्ही काही काँग्रेसवाल्याच्या म्हणण्यानं काही ते म्हणतील तसं आम्ही काही वागणार नाही. हो, पोलीस तुमच्या विरोधात बोलले नाही, आता बोलू राहिले. त्यांना हे करून चुकले का तुम्हाला कोणी हरवू शकत नाही? हे तू सांग आता उत्तर मी काय बोलतो. हे बघ तुला सांगतो, मी जी कामं केली ती कामं ज्या दिवशी तुम्ही यादी वाचाल तुमचे सगळ्यांचे डोळे फाटून जातील की 2 वर्षात एक आमदार एवढी कामं करू शकतो. आज महाराष्ट्राला पहिल्यांदा कळलं की एक आमदार एवढी कामं करू शकतो आणि आमदाराची कामं काय असतात, त्याचा धर्म काय असतं, कर्तव्य काय असतं हे आज लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे आणि बुलढाण्याची जनता ही सुज्ञ आहे, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही, ते काही आपल्याला बळी पडत नाही. लोकांनी निर्णय ठरवलेला आहे, लोकांच्या मनामध्ये काय आहे ते सगळं ठरलेलं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या सर्वेमधून पण दिसतं आणि तुम्हाला मतपेटीतून पण दिसेल. हो, पुढच्या वेळेस मंत्री आले तर हा, आमदार झाल्यावर जेवढे म्हणलं तर मंत्री झाल्यावर तर काहीच राहणार. मी आमदारच राहिलो तरी ते आणखीन जे शिल्लक करून टाकेल. जारी केलं की येळगाव धरण जे भरलं किंवा जो पाणी साठा असतो येळगाव धरण, त्यांनी जो गेल्या म्हणजे 5 वर्षात जो जलवर्धनचा प्रकल्प काहीतरी राबवला, म्हणजे त्याचा तो परिपाक कशाचा जलवर्धनचा प्रकल्प, तो जलवर्धन प्रकल्पाचा एखादा दगडाचा तुकडा तरी दाखवा आम्हाला, कुठं राबवला तर काय बदल केला तिकडे ते दाखवा आम्हाला. ॲज इट इज येळगाव काय बदललं त्याच्यामध्ये? हा, काहीच नाही. एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एक पोरगा जीवनाशी संघर्ष करून पुढे येतो, नगरपालिकेत नगरसेवक होतो. त्याच्यात तेव्हा पण डोक्यामध्ये व्हिजनच असतं. त्यांनी 6 निवडणुका 6 प्रभागातून लढल्या. ज्या ज्या प्रभागात गेला त्याने तो प्रभाग सुंदर करून टाकला आणि ज्या अभिनयात तो जातो तो अभिनय तो 100% पूर्ण करतो. मग तो छावात असेल तर तो छावासारखाच वागला, तो नगरसेवक असेल तर नगरसेवक वागला, नगराध्यक्षपदी त्याच्या घरातले बसले तर त्यांनी ते पण कर्तव्य करून दाखवलं. आमदार पदावर बसल्यानंतर त्यांनी आमदार काय असतं, त्याचं व्हिजन काय असतं हे दाखवून दिलं निस्वार्थपणे. आज मेडिकल कॉलेज, BSc अग्री कॉलेज, मॉडर्न डिग्री कॉलेज किंवा शहरात चालू असतात CBSE पॅटर्न, हे जर मी स्वतःचं चालू केलं असतं तर कदाचित करोड अब्जपती मी झालो असतो. पण मी निस्वार्थपणे काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांना ते पटलेलं आहे. आता जे सिंचनाचे प्रकल्प मी हाती घेतले हे कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि देशात पहिला प्रयोग हा की धरणाचं पाणी कुठल्या तरी वेगळ्या धरणात न्यायचं, नद्यांच्या पाण्याचे प्रवाह बदलायचे, ज्या ठिकाणी पाणी मिळत नाही तिकडे पाणी कशा पद्धतीने न्यायचं आणि त्या लोकांना सिंचनाखाली कसं आणायचं. एक्झाम्पल सिम्पल, 1999ला बोदोड सिंचनचा प्रकल्प स्टार्ट झाला. 12ला प्रतिभाताई पाटलांनी त्याच्यामध्ये उद्घाटन केलं. माझं 2001 ते 25-19 पर्यंत आमदारांना आव्हान आहे,
साधं एक पत्र तरी दाखवा की एवढ्या मोठा प्रोजेक्ट चालू करायचा तुम्ही काय प्रयत्न केले त्या मागच्या सबकांना बी आणि त्या 3 टनच्या माणसांना बी. आज तो प्रोजेक्ट मी संपवला. या 1 तारखेच्या आत मी त्याचं भूमिपूजन करून काम चालू करणार आहे. ही माझ्या कार्याची पावती आहे. आणि तो प्रोजेक्ट करताना मी जी मेहनत घेतली, मेहनत सगळ्याच कामाकरता घेतली, तो प्रोजेक्ट बंद पडलेला होता. बंद पडलेल्या प्रोजेक्टला मी परत चालना दिली. मी पहिले मंत्र्याच्या दलात मिटिंग घेतली, मग मुख्यमंत्र्याकडे मिटिंग घेतली, मग हाय पॉवर कमिटीची मिटिंग घेतली, मग शिखर परिषदेची मिटिंग घेतली. सदर प्रस्ताव मी जलद गती प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये त्याने मंजूर केला. तिथनं 6 महिने ज्ञापन बनावं लागलं. नाशिकला 6 वेळेस जाऊन मी ते ज्ञापन फायनल केलं. आता टेंडर लागलं. 550 कोटी राज्याचे, 550 कोटी केंद्राचे त्याच्यामध्ये पडले. निविदा प्रक्रिया झाली. 2 दिवसामध्ये सेक्रेटरीची बैठक होईल, टेंडर मंजूर होईल आणि 1 तारखेला आम्ही कामाला सुरुवात करू. या माझीला सगळ्याला विचारा, त्याच्यामध्ये एक साधं पत्र तुमचं आहे का म्हणा. पुन्हा भिंत करण्याचं काही काहीच काढायची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिक गेट आहे, त्याच्यातून काही पाणी थेंबर पण प्रेशरच्या पुढे जात नाही. आणि धरणाची हाईट आता वाढू शकत नाही, तेवढी वाढवायची तर मागच्या शेता जातात, संपादन वाढतं. त्याच्यापेक्षा आम्ही त्याला ऑप्शन असा दिला की स्टँड बाय आमची खडकपूर्ण आहे, कंप्लीट आहे. त्याची आता टेस्टिंग झाली तर लगेच चालू आहे. डोंगर खंडाळ्याला येळगावच्या क्षमतेपेक्षा दुप्पटचं धरण हे आता मागच्या मिटिंगला मंजूर करून घेतलं. आणि त्याच्यामुळे दुपटीचं धरण येळगावपेक्षा ते असल्यामुळे तिथे संपादन रुपयाचं पण होत नाही. शासनाला खर्च नाही, फक्त भिंत टाकणे, पाणी अडवणे आणि गरज पडली तर समजा 5-50 वर्षानंतर ते पाणी लिफ्ट करून आपल्याकडे आणणे. त्याच्यामुळे या धरणाचा सिंचनाकरता उपयोग होऊ शकतो, त्याचा पिण्याच्या पाण्याकरता होऊ शकतो. तिसरा फायदा, खडकपूर्णावरून इकडे 59 किलोमीटरची पंपाने लोटणाऱ्या पाण्याला जी लाईन लागते प्रेशरने, त्याचं जे बिल येणार आहे ते डायरेक्ट 10 किलोमीटर होईल 59च्या ऐवजी, कारण खंडाळा 10 किलोमीटर आहे. तर हे दूरदृष्टी ठेवून चाललेला कार्यक्रम आहे की पैसा पण वाचला पाहिजे, वेळ पण वाचला पाहिजे, नगरपालिका मातीत पण नाही गेली पाहिजे. संभाजीनगर रेल्वे महामार्ग आपण सांगितलं तर कुठपर्यंत अपडेट आहे? तो तुम्हाला दिवाळीनंतरचा प्रोग्रेस दिसेल. हा संभाजीनगर म्हणजे डायरेक्ट बऱ्हाणपूर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जालना आणि संभाजीनगर असं राहणार आहे. आता आपल्याला दिल्लीला जायचं तर आपल्याला भुसावळला जावं लागतं, तेव्हा आपल्याला भुसावळला जायची गरज पडणार नाही. बुलढाण्यातूनच तू डायरेक्ट दिल्लीला जाशील. मधले महिला आहे प्रेमलता गुरुने, त्यांनी बुलढाणा विधानसभा महिलांसाठी राखून ठेवा अशी मागणी केली मुख्यमंत्री. हे बघा, पहिली कसं त्यांना येऊन काय फार काळ झाले नाही, पक्षाचे त्या कुठल्याही पदाधिकारी नाही, पण तरी माझा नम्रपणे सांगणं आहे, शिवसेनेसाठी सगळ्या लोकांची दारं खुली आहेत. त्यांना मागायचं असेल, त्यांच्यापेक्षा आणखीन काही 50 महिन्याला मागायचं असेल त्यांनी मागावं, माझ्या सोबत बसून मागावं. मला त्यांच्यावर आक्षेप नाही, कारण मी बाकी उमेदवारांकडे जलेसी ठेवणारा माणूस नाही. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंज करताय, इशारा देताय, तुम्ही त्यांना काय इशारा देणार, काय चॅलेंज करणार? बघा, मी काही कोणाला चॅलेंज करत नाही. चॅलेंज बरोबरी वाटचाल करायचा असतो, जे गिनतीमध्ये नाही त्यांना चॅलेंज करायचा नसतो. कारण मी त्यांना गिनतीमध्ये एवढ्या कथा समजत नाही, कारण ते पदं बघून गेले. जे मी केलं ते त्यांना करता आलं नाही, म्हणून मी त्यांना माझ्या पात्रतेत समजत नाही. पण तरी त्यांना जास्तच खास असेल तर आपल्या सगळ्या पत्रकारांच्या आणि शहरातल्या बुद्धिमान लोकांच्या साक्षीने एक समिती निवडा, 3 जज करा आणि त्या जजच्या समोर सगळ्यांचा जनता दरबार आमने सामने खुल्या होऊ द्या. आणि त्यांना जे काही प्रश्न आहेत विचारायची त्याने 2 दिवसाची समितीकडे द्यावी. समितीने छाननी करावी, वैयक्तिक स्वरूपाचे असतील का किंवा वादविवाद असतील हे सोडून जे सकारात्मक प्रश्न आहेत, जी जबाबदारी आमदाराची असती तेवढ्या प्रश्नावर चर्चा घ्यावी किंवा तशी खुली पण घ्यावी. मी तयार आहे.